नेक्स्ट आहे ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. आता आपल्याला हे माहीत आहे की हेनरी कॅव्हेंडिश या शास्त्रज्ञाने ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंटची व्हॅल्यू फाइंड केली होती आणि ती जी व्हॅल्यू आहे तर ती व्हॅल्यू आपण किती घेतो 6.67 × 10⁻⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर किलोग्रॅम स्क्वेअर. आता फिगरमध्ये दाखवल्याप्रमाणे एक रॉड आहे, ओके, आणि रॉडची जर आपण लेंथ किंवा नाव जर पाहिलं ते काय आहे AB, ओके. सो बार AB जे आहे तर याच्या बाजूला तुम्हाला दोन स्पेअर दिसतील S1 आणि S2. आता हे डॉटेड जे दाखवले आहे तुम्हाला तर पोझिशन चेंज केली समजा, म्हणजे बारच्या दोन्ही अपोजिट साईडला दिलेलं आहे, हे की नाही. लीड स्पेअर जे आहेत ते त्याच्या एंडला अटॅच आहेत. आता हा जो इथे एक रिजिड सपोर्ट दिसेल तुम्हाला, बरोबर ना. तर या रिजिड सपोर्टमुळं हा जो बार आहे हा सस्पेंडेड आहे, बरोबर. आणि एक वायरच्या साहाय्यानं त्याला काय केलं आहे बॅलेन्स केलेलं आहे समजा, असं आपण फाईन वायर. तर हे जे दोन लीड स्पेअर्स आहेत तर हे जेव्हा आपण काय करतो माहिती आहे का की ऑपोजिट साईड बट रॉडच्या कुठं एंडला आपण याला प्लेस करायचं, बरोबर आहे का. तर हा जो बिग स्पेअर्स आहे तर हा स्मॉल वनला काय करतो स्वतःकडे अट्रॅक्ट करतो आणि इथं आपण ग्रॅव्हिटेशनमध्ये पाहिलंच आहे. आणि अशा वेळेस जे फोर्सेस असतात इक्वल अँड अपोजिट असतात, ओके. आणि याच्यामुळं या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा नेट फोर्स जो बारवर नसतो, ओके. सो इक्वल अँड अपोजिट फोर्स असल्यामुळं कोणत्याही प्रकारचा नेट फोर्स नाही. सो नो नेट फोर्स नाही आहे, नेट फोर्स, नेट फोर्स नाही म्हणजे टोटल फोर्स 0 होऊन जातो. बट या ठिकाणी जो टॉर्क आहे तर या टॉर्कचं मात्र या ठिकाणी काय राहतं अस्तित्व असतं. सो ओन्ली टॉर्क जो आहे तर हा आपल्याला या ठिकाणी दिसेल. आता टॉर्कची आपण जर व्याख्या पाहिली तर फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स, म्हणजे याचा अर्थ काय झाला की आता आपण ज्या फोर्सबद्दल बोललो इक्वल अँड अपोजिट फोर्स, त्याला आपल्याला बारच्या लेंथनं काय करावं लागेल मल्टिप्लाय करावं लागेल, बरोबर. सो अशा पद्धतीनं आता होतं काय की या टॉर्कचं अस्तित्व असल्यामुळं जे सस्पेंडेड वायर आहे ना तर हे काय होतं माहिती आहे का ट्विस्ट होतं. ट्विस्ट म्हणजे थोडंसं पिळलं जातं आणि त्याचं जर आपण ते कुठपर्यंत होईल की जोपर्यंत रिस्टोरिंग टॉर्क हा ग्रॅव्हिटेशनल टॉर्कच्या इक्वल येत नाही. सो जोपर्यंत रिस्टोरिंग टॉर्क हा ग्रॅव्हिटेशनल टॉर्कच्या इक्वल येत नाही तोपर्यंत वायर जे आहे हे वायरची काय होणार आहे ट्विस्टिंग होणार आहे. आता जर आपण अँगल ऑफ ट्विस्ट जो आहे तो थीटा कन्सिडर केला, सो थीटा इज द अँगल ऑफ ट्विस्ट. तर अशा वेळेस जो रिस्टोरिंग टॉर्क आहे, सो रिस्टोरिंग टॉर्क इज प्रोपोर्शनल टू अँगल ऑफ ट्विस्ट, म्हणजे जितका अँगल जास्त तितका रिस्टोरिंग टॉर्क जास्त. आणि हे जे रिस्टोरिंग टॉर्क आहे त्याची जर व्हॅल्यू पाहिली आपण तर ही टॉर्क टाईम थीटा असते, ओके. सो आता अशा केसमध्ये जर आपल्याला टॉर्क कॅल्क्युलेट करायचा असेल तर रिस्टोरिंग टॉर्क आणि थीटा ह्या दोन गोष्टी आपल्याला माहीत असणे आवश्यक आहे. आता जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे दोन स्पेरिकल बॉलमधला, ओके, तर हा तर या ठिकाणी सेम असणार, कारण आपण काय केलं की जे त्यांचे मासेस आहेत हे कुठं कॉन्सन्ट्रेट आहे त्यांच्या सेंटरला कॉन्सन्ट्रेट असतात. स्पेरिकलसाठी आपण असं कन्सिडर केलं होतं. आता एक असं कन्सिडर करू की हे जे दोन बॉल आहेत तर यामधलं जे डिस्टन्स ऑफ सेपरेशन आहे ते आपण डी कन्सिडर करू. सो
डी जे आहे हे आहे डिस्टन्स ऑफ सेपरेशन, बरोबर आहे का. पण हे सेपरेशन आपल्याला कुठून घ्यायचे बरं, त्यांच्या सेंटरपासून घ्यायचे. वाटल्यास थोडंसं मी सेंटरपासून मेजर करतो. सो सेंटरपासून आपण या ठिकाणी सर्व डिस्टन्स मेजर करणार. ओके, तर ते किती घेतलं आपण, डी घेतलं डिस्टन्स ऑफ सेपरेशन. त्यानंतर याच्यामध्ये जो S1 आहे तर ॲक्च्युअल हे डिफरंट मासेसचे आहेत. ओके, सो आपण एकाचं मास कॅपिटल M आणि दुसऱ्याचं मास काय कन्सिडर करू, स्मॉल m कन्सिडर करू. त्यानंतर जे बार आहे त्याची लेंथ किती कन्सिडर करणार आपण, L कन्सिडर करणार. ओके, आणि सो अशा पद्धतीनं आता जर आपण ग्रॅव्हिटेशनल फोर्स काढला बिटवीन S1 अँड S2. ओके, सो बिग स्पेअर आणि स्मॉल स्पेअर यांच्यामधला जर आपण ग्रॅव्हिटेशनल फोर्स काढला तर अशा केसमध्ये जो ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा फॉर्म्युला असेल तर तो फॉर्म्युला काय असेल, F इज इक्वल टू G है ना, मासेचं प्रोडक्ट आणि डिस्टन्सचा स्क्वेअर, बरोबर. त्यानंतर इक्विलिब्रियम पोझिशनला असताना मी तुम्हाला म्हणलो होतो की इक्विलिब्रियम पोझिशनला रिस्टोरिंग टॉर्क जर काढायचा असेल तर हा ग्रॅव्हिटेशनल टॉर्कच्या काय असतो, इक्वल असतो. आता हे ग्रॅव्हिटेशनल फोर्स झाला, यावरून जर आपल्याला ग्रॅव्हिटेशनल टॉर्क काढायचा असेल तर ग्रॅव्हिटेशनल टॉर्कचा फॉर्म्युला काय असेल, T इज इक्वल टू काय असेल, फोर्स इंटू परपेंडिक्युलर लेंथ, आणि फोर्सचा फॉर्म्युला आहे GMM अपॉन डी स्क्वेअर इंटू काय घ्यावं लागणार आपल्याला, AL घ्यावं लागेल. हा असेल ग्रॅव्हिटेशनल टॉर्कचा फॉर्म्युला. आता वरती पण एक इक्वेशन आहे रिस्टोरिंग टॉर्कचं, आणि हे इक्वेशन नंबर आपण 3 कन्सिडर करू है ना. रिस्टोरिंग टॉर्कचा फॉर्म्युला काय, T इंटू थीटा. आता इक्वेशन नंबर 2 आणि इक्वेशन नंबर 3 तर त्यांचं एक रिलेशनशिप आपण इथं मांडलं होतं की इक्विलिब्रियमला काय असतं की रिस्टोरिंग टॉर्क्स हा ग्रॅव्हिटेशनल टॉर्कच्या काय असतं, इक्वल असतं. आणि देअरफॉर आपण लिहू शकतो की GMM अपॉन डी स्क्वेअर L इज इक्वल टू टॉर्क इंटू थीटा, बरोबर. आता एक लक्षात घ्या, इथं जो टॉर्क दिला आहे ना तो ग्रॅव्हिटेशनल आहे, आणि इथं जे आपण टॉर्क वापरलेला आहे है ना, तर हे रिस्टोरिंग टॉर्कच्या फॉर्म्युल्यामधला टॉर्क आहे. वाटल्यास हा जो टॉर्क आहे त्याला आपण एक सेपरेट नेम देऊ म्हणजे तो तुम्ही कन्फ्यूज होणार नाही. तर तो आहे, याला म्हणू आपण रिस्टोरिंग कपल पर युनिट अँगल ऑफ ट्विस्ट. कारण पहा इथं कोण आहे लेफ्ट साईडला, रिस्टोरिंग टॉर्क, हा अँगल ऑफ ट्विस्ट. हा जर टॉर्क काढायचा असेल तर हा थीटा भागाकारामध्ये चालला, म्हणून त्या तिचं नाव काय दिलं आपण, रिस्टोरिंग कपल पर अँगल ऑफ ट्विस्ट. आता पुढे काय झालं की जे हेनरी कॅव्हेंडिश आहे त्यांनी मग या कॅल्क्युलेशनच्या साहाय्यानं फायनली जीची व्हॅल्यू फाइंड केली, आणि ती व्हॅल्यू किती आली, 6.67 इंटू 10⁻⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर किलोग्रॅम स्क्वेअर. आता नेक्स्ट आहे ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. आता ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीचा जो जनरल फॉर्म्युला आहे तो आहे GM अपॉन R स्क्वेअर, आणि व्हॅल्यू आहे 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. आता एखादा ऑब्जेक्ट अर्थच्या आउटसाईड जर प्रेझेंट असेल तर आपल्याला माहिती आहे की अर्थ आपण स्वतः कॉन्सेंट्रिक सर्कलचा काय करतो, स्पेअर कन्सिडर करतो, आणि दॅट्स वाय अर्थच्या सर्वांचं कलेक्शन म्हणजे मास, आणि सर्व डिस्टन्स आपण सेंटरपासून मेजर करतो. हे तर आपलं ऑलरेडी झालं आहे, 10वीला पण ते शिकलो आपण. पण आता एखादा ऑब्जेक्ट आहे, सपोज P हा एक ऑब्जेक्ट आहे, ओके, आणि त्या ऑब्जेक्टचं मास आहे M, आणि हा जो ऑब्जेक्ट आहे तो अर्थच्या सेंटरपासून ज्या डिस्टन्सला आहे ते डिस्टन्स काय आहे, R. ओके, सो R या डिस्टन्सला तो
सिच्युएट आहे इनसाइड द अर्थ. आता होतं काय की अर्थचं जे टोटल मास आहे ना, सरफेसवरून जे आपण कन्सिडर करतो, तर हे टोटल मास जे आहे ते असणार कॅपिटल एम. परंतु ज्या अर्थी हा ऑब्जेक्ट ज्याचं मास एम आहे, तर आपल्याला काय करावं लागेल बरं की अर्थचं माससुद्धा रिड्यूस करावं लागेल. कारण अर्थचं मास रिड्यूस का करायचं, कारण अर्थच्या इनसाईड ज्या डिस्टन्सपर्यंत ऑब्जेक्ट आहे तिथपर्यंतच्याच फक्त कॉन्सेंट्रिक सर्कल जे आहेत है ना, तर जे त्यांचंच मास आपल्याला कन्सिडर करायचं. म्हणजे एम आर हा अर्थचा काय झाला, मास ऑफ अर्थ ॲट अप टू किंवा ॲट आर. म्हणजे काय केलं आपण की अर्थच्या सेंटरपासून आपण काय केलं की ज्या पॉईंटपर्यंत पी पॉईंट आहे तेवढा स्पेअर फक्त अर्थचा घेतला आपण है ना, हा डार्क पोर्शन घेतला आणि डार्क पोर्शनचं टोटल मास आपण काय कन्सिडर केला, आर कन्सिडर केला. मग आता आपला जो पहिला ऑब्जेक्ट आहे, तर पहिल्या ऑब्जेक्टचं मास काय झालं आपलं स्मॉल एम जो आहे पार्टिकल पी, आणि दुसरा ऑब्जेक्ट स्वतः आपला अर्थ असेल, पण अर्थचं मास आपला कॅपिटल एम घ्यायचं आहे का, नाही, एम आर घ्यायचं आहे. म्हणजे असं मास जे अप टू स्मॉल आर डिस्टन्सपर्यंत असेल, इनर सर्कलचा जेवढा पोर्शन घेतला तेवढाच आपण घेतला. मग आता या दोघांमधला आपण जर ग्रॅव्हिटेशनल फोर्स काढला, तर हा ग्रॅव्हिटेशनल फोर्स काय असेल जी. आता अर्थचा काय घेणार आपण एम आर है ना, पार्टिकलचा काय घेणार स्मॉल एम, आणि दोघातलं डिस्टन्स आहे आर स्क्वेअर. क्लिअर. आता आता अर्थचा ओरिजिनल घेऊ आपण है ना. आता अर्थचा ओरिजिनल जे मास आहे कॅपिटल एम, तर या कॅपिटल एमचं एक वैशिष्ट्य आहे पहा की मास बरोबर काय असतं व्हॉल्यूम इंटू डेन्सिटी. मग टोटल व्हॉल्यूम जर घेतला तर 4/3 पाय आर क्यूब आणि डेन्सिटी रो, बरोबर आहे का. मग आता या पद्धतीनं जर हा एम आर पोर्शनचा जर आपण विचार केला तर एम आर पोर्शनसाठी काय होईल बरं 4/3 पाय आर क्यूब होईल, बरोबर आहे का. मात्र डेन्सिटी जी आहे ती अफेक्ट होणार आहे का, नाही. मग आता काय करायचं आहे आपल्याला की ही जी व्हॅल्यू आहे ही व्हॅल्यू आपल्याला इथे पुटअप करायची आहे. सो ही व्हॅल्यू पुटअप केल्यावर काय होईल पहा की जी म्हटल्या स्मॉल एम आपण अगोदर घेऊ, चालतं. एम आरच्या ऐवजी काय टाकतो मी व्हॅल्यू 4/3 पाय आर क्यूब रो, बरोबर, आणि डिवायडेड बाय काय आलं आर स्क्वेअर. आणि यामध्ये काय होऊन जाईल की स्क्वेअर आणि हे दोन एक आर शिल्लक राहील फक्त न्युमरेटरमध्ये, बरोबर. सो व्हॅल्यू काय येईल जी एम, बरोबर. त्यानंतर म्हटल्यास 4/3 आपण अगोदर घेऊ है ना. त्यानंतर काय राहिली जी एम पाय, त्यानंतर आर आणि रो, एवढं शिल्लक राहिलं. आता हे जे इक्वेशन आहे ना, तर या इक्वेशनमध्ये आपण काय करू माहिती आहे का की एम अपॉन आर क्यूबचा रेशो काढू पहा. सांगा बरं एम अपॉन आर क्यूबचा रेशो काय असेल 4/3 पाय रो एवढा असेल, बरोबर. मग आता या इक्वेशनमध्ये आपण काय करू बघा 4/3 पाय आणि रो याच्याऐवजी काय घेऊ एम अपॉन आर क्यूब घेऊ, चालतं. मग काय होईल इथं जी एम हे ॲज इट इज आले 4/3 पाय आर, याच्याऐवजी काय घ्यायला सांगितलं मी तुम्हाला कॅपिटल एम अपॉन, सॉरी इथं स्मॉल घ्यायचं आहे ना, इथं आपलं चुकलं होतं, सॉरी. इथं स्मॉल एम होतं वरी, बरोबर आहे का है ना, इथं स्मॉल एम होता. म्हटल्यास काय करू आपण सर्वात अगोदर एक काम करू, त्याला ब्रॅकेटमध्ये टाकून घेऊ. आता आपल्याला ब्रॅकेटमध्ये कोणाला ठेवायचं आहे पहा, हे जी एमला मी अगोदर लिहितो, जी उरलेली राशी आपल्याला जी रिमूव्ह करायची होती 4/3 पाय डेन्सिटी है ना, याला काय करतो ब्रॅकेटमध्ये घेतो. आता इथं प्लेस करणं सोपं जाईल आपल्याला. सांगा जी एम याच्याऐवजी काय, सॉरी पुन्हा एकदा कॅपिटलच घेतला का,
सो जी एम याच्याऐवजी काय घेतात आपल्याला या इक्वेशनमध्ये एम अपॉन आर क्यूब आणि इंटू काय घेतलं आपण स्मॉल आर. ओके. सो हे इक्वेशन आपण ऑब्टेन केले या ठिकाणी. आता ओव्हरऑल लक्षात आलं तुम्हाला की एखादा ऑब्जेक्ट जो आहे तो अर्थच्या कुठे असेल, इनसाईड जर असेल, बरोबर आहे का. तर अशा केसमध्ये जर आपल्याला ग्रॅव्हिटेशनल फोर्स त्यांच्यामधला काढायचा असेल तर सरळ सरळ फॉर्म्युला काय झाला आपला GMM अपॉन आर क्यूब इंटू स्मॉल आर. आणि स्मॉल आर हे त्या ऑब्जेक्टचं अर्थच्या सेंटरपासूनचं काय असणार डिस्टन्स असलं. आणि डिनोमिनेटरमध्ये काय झालं बरं आर स्क्वेअरच्या ऐवजी काय आला आता आर क्यूब आला, म्हणजे इथं सूत्र बदलले. ओके. सो ओव्हरऑल तुम्ही लक्षात ठेवायचं आहे की जेव्हाही एखादा ऑब्जेक्ट असेल तर अशा वेळेस ग्रॅव्हिटेशनल फोर्स काढायचा असेल तर GMM अपॉन आर क्यूब इंटू स्मॉल आर हा फॉर्म्युला ॲप्लिकेबल असेल जेव्हा एखादा ऑब्जेक्ट अर्थच्या इनसाईड असेल. ओके. आता हे झाल्यानंतर आपल्याला जे ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीच्या सर्व फॉर्म्युलाबद्दल मी या पॉईंटला बोललो होतो. तर तुम्हाला माहीत आहे की ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीचा फक्त GM अपॉन आर स्क्वेअर हाच फॉर्म्युला आहे का? नाही. तर तुम्हाला माहीत आहे की ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा फॉर्म्युला काय आहे GMM अपॉन आर स्क्वेअर. मग आता मला सांगा F इज इक्वल टू GM अपॉन आर स्क्वेअरच्या ऐवजी जर आपण स्मॉल g ही व्हॅल्यू पुटअप केली तर इथं व्हॅल्यू काय होऊन जाते mg. आणि यावरून g ची व्हॅल्यू काढताना आपण काय घेतो F अपॉन m. सो आपल्याकडे GM अपॉन आर स्क्वेअर आणि F अपॉन m अशा दोन पद्धतीच्या राशी आपल्याकडे असतात. ओके. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी बिलो अँड अबोव द अर्थ सरफेस या संदर्भात डिस्कस करू.